माधवा, दोघींनीही एकत्रितपणे आख्यानाचा लाभ घेतला आहे आणि तेव्हा मी कधी हस्तक्षेप केला नाही, तेव्हा आज मी असं कसं करेन? कारण सत्य जिला प्रथम कळेल ती तुमच्यासह कैलासात येणार आहे. श्री पार्वती देवी ह्या आदिशक्ती आहेत, त्यामुळे त्या तुमच्या बरोबर येणार असंच अपेक्षित आहे. म्हणून बाणाई येणार नाही हे गृहीत धरायचं का? ही माझीही परीक्षा आहे. तेव्हा जेव्हा जिला आधी सत्य कळेल ती माझ्या सोबत कैलासात येईल. मग समुद्र मंथनाची कथा बाणाईने देखील श्रवण करायला हवी. माधवा, तुमच्या आणि श्री महालक्ष्मींच्या मूळ रूपाचे दर्शन बानूला झाले, तेव्हा तुम्ही असं का नाही म्हणालात? कारण ते मी घडवलं नव्हतं, ते देवेंद्रांच्या हस्तक्षेपामुळे घडलं. होय, पण बानूला तुमच्या मूळ रूपाचे दर्शन म्हाळसेच्या आधी झाले. अजूनही म्हाळसेला तुम्ही कोण आहात हे ठाऊक नाही. मग तुम्ही असं का म्हणत नाही की श्री म्हाळसा देवींना आमच्या मूळ स्वरूपाविषयी कळावं म्हणून त्यांना ही कथा सांगितली जाते आहे? समुद्र मंथनाच्या कथेत पार्वतीने वचन दिल्याप्रमाणे ती आली. ह्या अवतारात म्हाळसेच्या रूपात, अर्थात मोहिनीच्या रूपात, आणि ह्याचे तिला स्मरण नाही. ह्या कथेत जयाद्री कुठेही नाही. माधवा, मी बानूला जरी ही कथा ऐकवली तरीही तिला कशाचेही स्मरण होणार नाही. देवा, आपण न्यायशास्त्राचे जनक आहात. मार्कंडेय ऋषींकरवी आपण न्यायशास्त्र लिहून घेतलं. असं असताना आपल्याला न्यायाचं स्मरण करून द्यावंसं वाटलं, एवढंच. पण माधवा, हे करत असताना आपण मर्यादेचे उल्लंघन केले आहे. मी जर असं केलं तर हा जेजुरी गड अग्नींच्या ज्वाळांमध्ये दिसेल. देवा, मी न्यायाच्या संरक्षणासाठी आणि आपल्या प्रतिमेसाठी निर्भयपणे बोललो. हा जेजुरी गड अग्नीच्या स्वाधीन होणार असेल तर सगळं भस्मसात करू. काय झालं होतं कोण जाणे. काल रात्रभर झोप नाही लागली मला. काय ते कसले आवाज ऐकू येत होते गडावर. कसले आवाज असतील हो? कुणास ठाऊक. घंटानाद, शंखध्वनी, समुद्राचा आवाज, हे सारे आवाज माझ्या देखील कानी पडले. माधवीला ठाऊक होईलच. म्हाळसा, ये. रोज नित्यनेमाने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला गेले होते. म्हटलं जाताना तुमची भेट घ्यावी म्हणून आले. म्हाळसा, काल रात्री मला गडावर निरनिराळे आवाज ऐकू येत होते. मंगलमय आवाज. तेच ते. आई, काल रात्रीच्या प्रहरी हे मला एक कथा सांगत होते. अमृताची कथा, जी माझ्या गतजन्माशी, माझ्या या रूपाशी निगडीत आहे. आणि ते सांगत असतानाच मंगलध्वनी निर्माण झाले असणार याची मला खात्री आहे. बाई बाई बाई, तुला काही कळालं का तुझ्या गतजन्माबद्दल किंवा तुझ्या रूपाबद्दल? इतक्यात तरी नाही आहे. आताच मला सूर्यदेवांनी सांगितले की गडावर दृश्य अदृश्य चेतना शक्ती आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष संबंध त्या कथेशी आहे, जी कथा यांनी मला सांगितली. काय सांगतेस काय म्हाळसा? हो आई, अर्थात त्या शक्ती कोणत्या आहेत, त्या इथे कोणत्या रूपात आहेत
हे त्यांनी मला अजून सांगितलं नाही. ते मला शोधायचं आहे. मायसा, अगं तू जर तुझ्या स्मृतीनं उजाळा दिलास तर तुला हे आठवायला वेळ लागणार नाही की तूच साक्षात देवी पार्वतींचे रूप आहेस. कोण असू शकतं? गडावर लक्ष्मी देवी, प्रधानजी आणि गणेश या तिघांना सर्व काही ठाऊक आहे असं मला जाणवतं.